कोल्हापूर जिल्हा परिषदेत गाजलेल्या 29 लाखाच्या शालेय पोषण आहार घोटाळ्यातील फरार तत्कालीन लेखाधिकारी दीपक बाळासाहेब माने याला अखेर शाहूपुरी पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे। एप्रिल 2021 ते मार्च 2024 दरम्यान स्वयंपाकी व मदतनीसांचं मानधन थेट त्यांच्या खात्यावर न देता PFMS प्रणालीचा गैरवापर करून 28,89,000चा अपहार झाल्याचा तपासात उघड झालाय। मारहाण, अपहरण आणि तक्रारीनंतर प्रकरण गाजलं। मानेने अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले, पण अर्ज फेटाळल्यानंतर तो फरार झाला होता। अखेर पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करत त्याला अटक केली आहे। पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी ही कारवाई केली आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।